मोहन सिंग परदेशी नावाचं व्यक्तिमत्व पेशव्यांचे मित्र होते, कुस्तीचे शौकीन होते मोहन सिंग परदेशी। त्यांनी पेशव्यांकडे मनोदय व्यक्त करून दिला, पुण्यामध्ये मल्लविद्या वाढवण्यासाठी मला एक तालीम बांधून द्या। आणि मोहन सिंग परदेशींना पेशव्यांनी चिंचेच्या बनामध्ये तालीम बांधून दिली। चिंचेच्या बनामध्ये पूर्वी पेशव्यांचे जकात नाके होते, त्याच्यावरून त्या तालमीला नाव पडलं चिंचेची तालीम। ओ आक्रमक झाला तिकडं सुनील फडतरे, ओ महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजित कटकेंचा बट्टा विजयाला करा की टाळ्या जरा जोरदार। आणि पुढे त्या चिंचेच्या तालमीचा वसा आणि वारसा अनेक पैलवानांनी जपला, त्यापैकी 1962 गाजवणारे जकार्तावीर बुवासाहेब घुमे वस्ताद, विठोबा विनोदेंसारखा पैलवान त्याच तालमीमध्ये तयार झाले। शाबास आक्रमक झाला वाढो, गर 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 कुस्ती चालायला लागली। चला समोरासमोर बोला। सगळं शिकवणार आपल्याला, हा माणूस सगळं शिकणार, निर्णय तोच करणार आहे। त्याला राहिला कुस्ती करायला लागेल। आता ते डाव द्यायचा आहे का? चला कुस्ती करा। हळू कुस्ती बाहेर गेले आहे। दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या करा सर्व प्रेक्षकांनी। एक खट्ट कुस्ती चालू आहे। या कुस्तीला म्हणायचं दमाखासाची कुस्ती। दम काय असतो हे कुस्ती खेळणाऱ्याला आणि ज्याला दम लागला त्यालाच माहिती। दोनच अक्षराचा शब्द आहे दम, पण दम नावात लय मोठी ताकद आहे। मग कुठलाही दम असो, दमाच लय प्रकार आहे। हा कुस्तीतला दम बोलतोय, दादागिरीतला दम वेगळा, हा कुस्तीतला दम। पुढचे पैलवान बोला। पैलवान जयदीप पाटील, शुभम शिंदे, पहिला पुकार। 9:45 झाले दादा, अजून 6 ते 7 कुस्त्या बाकी आहेत आणि त्या पण खट्ट आहे। पाखरे बक्षीस द्यायला लावा ना यार। जयदीप पाटील, शुभम शिंदे, पहिला पुकार। संतोष पाखरे बक्षीस द्यायला लावा। आणि खऱ्या अर्थानं शंकरांना पुजारीचं वाक्य आहे, ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स असतो त्याचा चेक वटत असतोय। आणि त्याचं चांगलं उदाहरण आम्ही बँकेवाल्यांना माहिती आहे। फिरत राहा। ज्याच्याकडे दमकास आहे, ज्याच्याकडे कुस्ती मेहनत आहे, हो बोलो बजरंगबली की। बस एक नाम तत्व दृढ धरी रे मना, हरीसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपा रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सदा जपे आधी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वायानिक पंथा जाऊ नको। परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सारा, आणि एकदा सगळ्यांना हात वर करा। जे हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात नाही, आणि तो जय म्हणणार नाही त्याला जीव नाही। बोलो बजरंगबली की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, क्षेत्रपाल काळ भैरवनाथ महाराज की, भारत माता की, वंदे प्रभू सिया रामचंद्र की, बोलो बजरंगबली की। धन्यवाद। अवघड उमदवलं मुंढवा नगरी, मुंढव्या गावाचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे, गरज आहे। आजचा तरुण विनाशाच्या कडेवर चाललेला आहे। आजचा तरुण व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टींच्या आरी गेलेला आहे। येणारी तरुण पिढी सशक्त बलशाली घडवली पाहिजे, हीच काळाची गरज आहे। हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही, हा घराघरात राबवण्याचा कार्यक्रम आहे। करमणूक म्हणून बघून जाऊ नका, ही काळाची गरज आहे। म्हणूनच आज मुंढवा ग्रामस्थांनी एवढा मोठा अट्टहास केलेला आहे। या महाराष्ट्राच्या कुस्तीला फळ देण्याचं काम मुंढवा ग्रामस्थांनी केलेलं आहे। आणि पुढची कुस्ती जयदेव पाटील, आत या लवकर शुभम शिंदे,
आशिष होंडा जिले विरोध दादा शेके आत या. आर पार कुस्ती चालू आहे. आर पार बाळू बोडके विरोध हनुमंतपुरी. दम खाऊन लढतात, दम खाऊन लढतात. म्हणजे दम खाऊन लढतात म्हणायचे का तुम्हाला? अहो टाळ्या करा जरा दोन्ही पोरांसाठी. तासभर होता कुस्ती चालू आहे. चेष्टेचा विषय बाजूला काढा, परंतु तासभर लढायचं एवढं सोपं नाही. मग काय सांगितलं, फ्लॅट मध्ये राहणारी आहेत, तिसऱ्या मधल्या जर सीडी लिफ्ट बंद असली ना, वर गेला बायकोला म्हणतोय गलाजवर पाणी नंतर जरा दम खाऊ दे. एवढं सोपं नाही. धमाकाची कुस्ती आहे, जरा टाळ्या वाजवा त्या पोरांसाठी. कौतुक कशाचं करायचं याच्यासाठी, आणि कुस्त्या जोडणाऱ्याचं कौतुक आहे. भैया गायकवाडांचं कौतुक आहे. त्यांना सहकार्य करणारे सागरदादा असतील, प्रसाद असेल, अभिदादा कटके असतील, पंकज हरपुडे असतील, शरद पवार असतील, आणि सगळ्या तालमीचे वस्ताद असतील, त्यांचं कौतुक आहे. ते मगाय सांगितलं, मैदान जोडणं एवढं सोपं काम नाही. हो तुषार डुबे 11 गेला. करा की टाळ्या जर आता जोरदार त्याच्यासाठी. खऱ्या अर्थानं मैदानाला रंगत आली. शबाज बापू, शबाज. शाबास हलगे बहादर, शाबास सिंगवाले. खांद्यावर टाकूनच चलतंय नुसतं. कौतुक आहे. परंपरा जपण्याचं काम करतायत. शुभम शिंदे, जयदीप पाटील आखाड्यामध्ये येऊन थांबा. पुढची एक नेत्रदीपक लढत लागणार. जयदीप पाटील विरुद्ध शुभम शिंदे. खऱ्या अर्थानं सर्व देणगीदारांचं कौतुक आहे. हे 21 संदीप दादा कोदरे यांच्याकडून हलगीला 500 रुपये बक्षीस आहे. 500. वा. बघा हलगी सम्राट. हे 21वे शतक आहे. ज्ञान, माहिती, विज्ञान, तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं. अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहतायत. दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद यासारख्या गोष्टींना सामोर जावं लागते. यासाठी निरोगी निर्व्यसनी पिढी पाहिजे, ती या कुस्तीच्या माध्यमातून होत असते. कुस्ती करा पैलवान. पहिला वाद म्हणजे पैलवान. तुये शाबास. शाबास तुतारीवाले, भरपूर ऑक्सिजन आहे तुमच्याकडे. शंख वाजवायला, तुतारी वाजवायला आणि कुस्ती करायला दमच लागतो, जे तुम्ही मगाशी सांगितलं. आणि खऱ्या अर्थानं मैदानाला रंगत आलेली आहे. माणसाला माणूस खेटलेला आहे, डोक्याला डोकं तटलेलं आहे. हो अद्याप नाही. चला चला. तात्या बोला. हे बघा, हा हनुमानपुरी आणि बाळू बोडके बरोबर. ही कुस्ती बऱ्याच मैदानला काटा हो आणि एक एक दीड तास कुस्ती झालेली. बरोबर आहे. लागला तर निकाल 10 मिनिटात, नाहीतर तास दीड तास कुस्ती ही काय होत नाही. बरोबर. ह्या कुस्तीला आता बराच वेळ झालेला आहे. हा बोलणाऱ्यांचं तोंडाकडे लक्ष नाही द्यायचं, बरोबर. खेळणाऱ्यांचा जीवाचा अंत बघायचा. बरोबर. करा टाळ्या जरा त्यांच्यासाठी. ही कुस्ती पॉइंटवर धरली जाईल. पॉइंटवर चालू आहे. परत पॉइंटवर धरली जाईल ही कुस्ती. 5 ते 10 मिनिटांना हे द्या, टायमिंग द्या. भैया भैया बरं जरा एक तात्या, हा तुम्ही रोज मैदानात
मैदानामध्ये आहे. बरोबर. आमच्यापेक्षा अनुभव तुम्हाला मोठा आहे. तुम्ही या कुस्तीचा काहीतरी निर्णय घ्या. हे पहा, ऐका कुस्तीचा, ऐका तुम्ही थांबा. मुलगा ग्रामाचा समर्थ निर्णय घ्यायला. ठीक आहे, ठीक आहे. सर ऐका, 2 मिनिटं आहे शेवटची, आणि जो पहिला पॉईंट घेईल त्याला कुस्ती द्या. हो, 2 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे. मरणाची कुस्ती आणि टायमिंग मी स्वतः चालू करतो. पुढचे पैलवान घ्या, पुढचे पैलवान घ्या सर. चला, पुढचे पैलवान आत या. शुभम शितनाळे, जयदेव पटेल, दादा शेळके, आशिष होंडा आत या. आणि टायमिंग चालू झालं. कुस्तीचा टायमिंग चालू झालेला आहे. बाळू घोडके, नाना लोणकर त्या कुस्ती लक्ष द्या. बाकी प्रसाद नाना फिरत राहा. पुढचे पैलवान बोलवा सर. पुढचे पैलवान शुभम शितनाळे आत या. चला लवकर. जयदेव पाटील आत या. आशिष होंडा, दादा शेळके. पैलवान चला, वेळ करू नका. कैलासवासी श्री अविनाश खंडेराव कोदरे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री सागर अविनाश कोदरे व श्री स्वप्नील अविनाश कोदरे यांच्यातर्फे 81,000 रुपये, फक्त 81,000 रुपये इनामाची कुस्ती. 81,000ची कुस्ती लागणार आहे. बाळू आणि लावायला मान्यवर स्वप्नील अविनाश कोदरे, सदानंद हिंगणे, 1 मिनिट संपलेला आहे. अभिषेक झगडे, रोहित कवडे, भैरव साळुंके, स्वराज कोदरे, समर्थ कोदरे येतील. बस शबास. काही सेकंद राहिलेले, काही घडू शकतं. वेळेला फार महत्व आहे. वक्त किसी का इंतजार नाही करता, वक्त किसी का गुलाम भी नाही होता. वेळ कुणासाठी थांबत नाही आणि गेलेली वेळ कधी माघारी येत नाही. जो सकाळी 5 रुपयाला पेपर मिळतो तो संध्याकाळी 5 रुपये किलोने मिळतो, कारण त्याची वेळ गेलेली असते. वेळेला फार महत्व आहे. वा, भैरव साळुंके, चला कवडे. चला, काही सेकंद राहिलेले आहेत फक्त आणि टायमिंग संपला. ग्रामस्थ मंडळी ऐका ना, ग्रामस्थ मंडळी यांना आपण 2 मिनिटाचा वेळ देऊन सुद्धा काय कोणी पॉईंट घेतला नाहीये. तुम्ही लोकांनी वरती ठरवा काय इनाम द्यायचा. तेजस कोदरे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. शुभम शितनाळे, जयदेव पाटील. शुभम शिंदे, जयदीप पाटील. हो सर, जयदीपला तुकार द्या. हे पहा, पैलवान काय वेट करताय तुम्ही. शुभम तुमच्यापर्यंत आवाज पोहोचलाय. जयदीप तुमच्यापर्यंत आवाज पोहोचलाय. चला लवकर या, वेळ होत चाललेला आहे. रात्रीचे बरोबर 10 वाजलेले. शुभम, जयदीप चला. जयदेव पाटील आत या. शुभम शितनाळे आतापर्यंत 15 वेळा नाव पुकारलेले. दादा शेळके, आशिष होंडा आत या. पैलवान आत या. स्वप्नील कोदरे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद, शबास. आणि हलगीवाल्यांसाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे.
घोटणा ठेवलेला आहे. पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे आणि संदीप आक्रमक झालेला आहे. पलीकड तुल्यबळ लढत चालू आहे. बोला. चला पुढची कुस्ती दादा शेळके ही कुस्ती लागणार आहे. आता दादा शेळके आणि आशिष होंडा आता ही कुस्ती लगेच लागणार आहे. दादा शेळके चला लवकर. हो हो चकार कर घर फिरायला लागला. काटा खालती वरती व्हायला लागला. आशिष होंडा पैलवानजी आप मैदान पे आए. दादा शेळके आ गया. आशिष होंडा. मान्य श्री रमेश काका कोदरे आर.के. इंजिनिअरिंग वर्क्स आशिष होंडा 1,01,000 रुपये नावाची कुस्ती. 1,01,000 रुपये नावाची दादा आणि शेळके घोटणा. विरुद्ध आशिष होंडा. संदीप मोठे भोसले अंशाला सांगणे शहाजी पवार यांचा बट्टा. विजय झाला संपलेल्या कुस्तीत संदीप मोठे.